बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। कुणाल कामराला धमकीचे अनेक कॉल आलेले आहेत। कॉल आणि मेसेजेसच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचं कळतंय। राजकीय नेत्यांकडून उघडपणे धमक्या येत असल्याचं कुणाल कामरा म्हणतोय। पण मी घाबरून माफी मागणार नाही अशी भूमिका कामरानं घेतलेली आहे। मोबाईल नंबर लीक झाल्यानं अनेक जण धमकी देत आहेत असं देखील कुणाल कामराचं म्हणणं आहे। कुणाल कामराला धमकीचे फोन येत असल्याचं कुणाल कामराचं म्हणणं आहे। कॉल आणि मेसेजेसच्या माध्यमातून राजकीय नेत्यांकडून अगदी उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत असा कामराचा दावा आहे। पण आपण घाबरणारे नाही अशी भूमिका देखील कुणाल कामरानं व्यक्त केलेली आहे। मी घाबरून माफी मागणार नाही असं कुणाल कामरा म्हणतोय। मोबाईल क्रमांक लीक झाल्यानं अनेक जण आपल्याला धमकी देत असल्याचं कामरानं म्हटलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजकीय नेत्यांकडून आपल्याला धमकीचे फोन आणि मेसेजेस येत असल्याचा आता कुणाल कामराचा दावा आहे। आपला मोबाईल क्रमांक लीक झाल्यामुळे आपल्याला धमकी आणि मेसेजेस येत आहेत। धमकीचे मेसेजेस आणि कॉल हे येत आहेत असं कुणाल कामरा म्हणतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच काजळी, आपण पाहतोय की स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या आता अडचणी कुठेही कमी होताना दिसत नाहीये। खरं तर खार पोलिसांनी कुणाल कामराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर त्याला समन्स बजावण्यात आलं। मात्र कुणाल कामरा हा मुंबईत नसून तामिळनाडूमध्ये असल्यामुळे मात्र चौकशीला कधी हजर राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। खरं तर काल देखील कुणाल कामरा हजर राहिला नव्हता चौकशीला, मात्र आज तरी हजर राहतो का हे पाहणं महत्त्वाचं राहील। पण तत्पूर्वी आपण पाहतोय की ज्या दिवशी हा संपूर्ण व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर शिवसैनिकांकडनं तब्बल आपण पाहतोय की 500 फोन कॉल्स जे आहेत ते गेलेले आहेत आणि या फोन कॉल्स मध्ये कुणालला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे। सोबतच छोटे छोटे तुकडे करू अशा पद्धतीचे देखील उल्लेख त्या ऑडिओ क्लिपमध्ये पाहायला मिळतो। खरं तर आपण पाहतोय की मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा याला नोटीस पाठवल्यानंतर त्याच्या विरोधात जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याला आता कुणाल कामरा कधी चौकशीसाठी समोर जातो। मात्र सत्तेतले मंत्री असलेले योगेश कदम यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला या संदर्भामध्ये लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण असे सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।